आज आपला आगमन सोहळा आहे चिंचपोकीच्या आईभवानीचं। आज आपल्यासोबत आपल्या भेटीला आहेत चिंचपोकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलाच पाहिजे मंडळी। आज आपण चाललो चिंचपोकीच्या आईभवानीच्या आगमन सोहळ्यात। आपण या आगमन सोहळ्यात सामील होणार आहोत आणि चिंचपोकीचं आगमन, देवीचं जे आगमन आहे ते कशा प्रकारे पार पडतं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मंडळी तुम्ही जे टी शर्ट बघत असाल हे गणपतीचं टी शर्ट आहे आणि मी हे टी शर्ट घेतलं होतं चिंचपोकी मंडळातून। मित्रांनो, असं बोललं जातं की चिंचपोकीची जी देवी आहे आईभवानी, तिचं रूप एकदम सुरेख असतं आणि त्याचं जे डेकोरेशन करतात मंडळ देवीच्या अवतीभोवती तेही बघण्यासारखं असतं। तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि हा आगमन सोहळा कसा पार पडतो आहे तो या व्हिडिओमधनं तुम्हाला जरूर बघायला भेटणार आहे। मंडळी, आज दिनांक आहे 1 ऑक्टोबर आणि वार आहे मंगळवार। तर आता वाजलेत 5:30 आणि इकडनं आपण निघणार आहोत 6 वाजता। थेट एक्झॅक्ट 6 वाजता चिंतामणीच्या आईभवानीचं आगमन सोहळा सुरू होणार आहे, मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंडपापर्यंत। तर आपण बघूया हे आगमन सोहळा कसं पार पडतं आहे ते। चला तर मंडळी, जाऊया आपण आगमन सोहळ्यात सामील होऊया। तुम्ही पण असेच बनून राहा आणि तुम्हाला चक्क असं वाटेल की तुम्ही खरंच आगमन सोहळ्यात आहात तिथे। म्हणून मी जेवढे मला शॉर्ट्स घेता येतील ते तसे घेईन मी शॉर्ट्स आणि तुम्हाला दाखवीन त्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर आपण जाऊया चिंचपोकीच्या देवीच्या आगमन सोहळ्यात। तर आपण पोचलो आहोत आगमन सोहळ्यात। तुम्ही बघू शकता समोरच आपल्या आईभवानीची जी मूर्ती आहे ती आगमन झालेलं आहे तिचं मुख्य प्रवेशद्वारावर आणि आता या मुख्य प्रवेशद्वाराकडनं ती थेट मंडपात जाईल। आणि इथे तुम्ही बघू शकता हे सेटअपसुद्धा लागलेलं आहे साऊंडचं, बँजोचं आणि आता थोड्याच वेळात बँड चालू होईल। मंडळी, तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे चिंचपोकीची आईभवानी आणि अशी सुंदर अशी मूर्ती आहे आईभवानीची, दागिन्यांनी सजवलेली आहे एकदम आणि अशी सुंदर असं रूप दिसतंय आपल्या देवीचं।
मंडळी आपण आई भवानीच्या मंडपाजवळ आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे डेकोरेशन करण्याची तयारी जोरदार सुरू आहे। देवीचा जो स्टेज आहे समोर आपल्याला दिसतोय, हे डेकोरेशन खरं तर आपल्या मित्रच करणार आहेत आणि आपण त्यांच्याशी आता भेट घेणार आहोत। तर मंडळी जे आज आपला आगमन सोहळा आहे चिंचपोकीच्या आई भवानीचं, तर तुम्ही बघू शकता मागे इथे त्याचं डेकोरेशन आकारण्यात येत आहे। तर आपल्यासोबत आहेत आज जे डेकोरेशन जे करणार आहेत या आई भवानीचं, तर ते राहुल परब म्हणून त्यांचं नाव आहे, ते आपल्यासोबत आहेत। तर राहुल, तर काय आहे आज यावरती डेकोरेशन? सुरुवातीचं सांगू म्हणजे चिंतामणी आणि माझं एक नातं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। चिंतामणी आहे म्हणजे माझे बाबा, हे इकडनंच त्यांचं वंशाचं नाव ते इकडनंच झालं। माझे बाबा इकडं, त्यामुळे चिंतामणी किंवा आई भवानी यांचं घरातलं नातं बोलू शकतो मला। ओके, त्यामुळे इकडे काम करायला मला इतका आनंद होतो, मी म्हणजे विचारच नाही करू शकत। ज्यावेळी मला कळलं की मला इकडे संधी मिळाली तर मला गणपतीचं पण खूप केलं आहे। मंडळी गणपतीचं पण जे डेकोरेशन तुम्ही बघितलेलं ते राहुल यांनीच केलं होतं। तर ह्यावेळी आता देवीसाठी काय आहे? देवीसाठी आपण थोडं नारी शक्ती, त्यामुळे आपण ते थोडे ते पॉवरफुल फॉर्म्स आपण हे करतो आणि थोडं साऊथचं लुक आणि ते सगळं जगन्नाथपुरीमध्ये पण ते मर्ज झालं पाहिजे, ह्या सगळं हे विचार करून आपण तसा सेट आपण आई भवानीसाठी पण उभा करतो। तर मंडळी तुम्ही नक्कीच या देवीच्या दर्शनाला या आणि इकडे जे डेकोरेशन साकारलं नक्की अवश्य पहा। धन्यवाद राहुल आम्हाला माहिती दिल्याबद्दल, आणि असंच तू कार्य करत राहा पुढे, आणि चिंतामणी आणि आई भवानीच्या चरणी अशीच प्रार्थना, जो पुढे कार्य असेच चालू राहील आणि तू अशीच सेवा करत राहशील।
मंडळी आज आपल्यासोबत आहेत चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव माननीय वासुदेव सावंत. नमस्कार दादा. नमस्कार. तर आमच्या प्रेक्षकांनी आम्हालाही थोडी माहिती हवी होती नवरात्र उत्सवाबद्दल. जे चिंचपोकळी मंडळ आपलं उत्सव साजरा करतो, तर हे आपलं कितवं वर्ष आहे? चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे उत्सव मंडळामध्ये सगळे उत्सव आले आहेत. चिंचपोकळी उत्सव मंडळ गणेशोत्सव बरोबरच नवरात्रोत्सवी मोठ्या दिमाखात व जल्लोषात साजरा करते. मंडळाचं यंदाचं हे 72 वर्ष आहे. बरोबर. आणि आजच आमच्या आई भवानीचं चिंचपोकळीच्या आई भवानीचं आगमन सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे. मिरवणूक सुरू आहे. थोड्याच अवधीत मंडळाच्या चिंतामणी मंडपामध्ये त्याचं आगमन संपन्न होईल. व यंदाचं आम्ही 72 वर्ष ज्या जल्लोषात यापूर्वी साजरा करत होतो तसंच दिमाखात यावर्षी आम्ही साजरा करत आहोत. मंडळी असंही ऐकण्यात आलंय आणि दिसण्यातही आलंय की जे आपल्या आई भवानीचं जे रूप आहे, जे तिचे डोळे आहेत, तिचा चेहरा आहे, ते एकदम मनाला भावून घेणार आहे. की असं वाटतं खरंच आपल्याला तिथे एक देवी बसली आहे. तर ही मूर्ती जी बनली आहे, ही मूर्ती कुठच्या कारखान्यात बनली आहे आणि ही कुठून आता आपल्या मंडपात येणार आहे, त्याच्याबद्दल थोडी सांगा माहिती. चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाची आई भवानी आपण यंदाचं मराठी मूर्तीचे मूर्तिकार धारावीचे सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रेम कदम यांच्याकडे ती मूर्ती बनवण्यात दिली होती. यंदाही त्या ठिकाणी सुरेख अशी मूर्ती आई भवानीची बनवलेली आहे. आणि या मूर्तीचं त्यांचं मूर्ती घडवण्याचं हे 3रं वर्ष आहे. ही मूर्ती जरी उंचीने यावर्षी कमी असली तरी आम्ही पुढच्या वर्षी या मूर्तीमध्ये आणखीन ती सुरेख कशी दिसेल, त्यांच्या हातून आणखीन सुबक मूर्ती कशी घडेल याकरता त्यावरती काम करणार आहेत. पुढच्या वर्षी आपल्याला याहीपेक्षा आपल्या या वर्षीचं जे आई भवानाचं रूप आहे त्याच्यापेक्षा अजून सुंदर रूप आपल्याला पुढच्या वर्षी पाहावयास मिळेल. परंतु त्यांच्या हातून जी मूर्ती आज घडली जाते खरोखरच सुबक मूर्तीचे मूर्तिकार प्रेम कदम यांचा आभार माना थोडं कमी आहे. धाराईवरनं तिचा प्रवास धाराईवरनं करून आम्ही चिंचपोकळीला या ठिकाणी मूर्ती आल्यानंतर आमच्या या नाक्यापासून ती मंडपापर्यंत याचा आगमन सोहळा ते पार पडत आहोत. बरोबर आहे. आपणही बघतोय या व्हिडिओच्या माध्यमातून की मुख्य प्रवेशद्वार आहे जे गणपतीचं आणि आपलं जे आई भवानीचं, त्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंडपापर्यंत हे आगमन सोहळा पार पडतं. मगाशी आपण जसं बघितलं की मी तुम्हाला जे डेकोरेशन मूर्तीच्या आजूबाजूला असतं त्यांचीही मी तुम्हाला भेट घालून दिली आणि त्यांनी तुम्हालाही सांगितलं देखील काय डेकोरेशन या वर्षी आहे ते. तर मंडळी खरं तर ह्याच अशा कलाकारांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे हे मंडळ आपले सण आणि उत्सव एकदम चांगल्या रीतीने पार पाडतात. आपल्यासोबत होते आज चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे मानव सचिव श्री वासुदेव दादा. तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. आणि तुम्ही मंडळी असेच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि हा व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, कारण का ह्याच्यात पुढे गमती अजून बघायला तुम्हाला भेटणार आहेत. आणि कशी आपल्या आई भवानीची मूर्ती आपण स्थापन करतो तिकडे मंडपात, तेही मी तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी. मंडळी फायनली आगमन संपलंय आणि आता आम्ही घरी चाललो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो जरूर सांगा आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घेऊया निरोप. गुड बाय.